मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे. मित्रांनो, महाराष्ट्रात जे सत्तांतराचं नाट्य घडतंय त्या सत्तांतराच्या नाट्याच्या आधी जो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंतचा भाग आहे त्या भागाच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मंगळवारी रात्री विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ, भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ राजभवनावर गेलं आणि त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं बहुमत गमावलेलं आहे. ही गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. हे शिष्टमंडळ राजभवनात असतानाच राज्यपालांच्या नावाचं एक पत्र व्हायरल झालं आणि त्या पत्रात राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना 30 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन बोलावून त्यामध्ये विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यास सांगितल्या संदर्भातलं ते पत्र होतं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ भेटून काही मिनिटं झालेली नसताना अशा इतक्या तातडीनं, म्हणजे इतक्या राफेलच्या वेगानं राजभवनातून एक पत्र निघतं. खरं तर तो फार मोठा गोंधळ होता, पण राजभवनावरनं त्या संदर्भात एक लगेच खुलासा करण्यात आला आणि हे असं काही पत्र राजभवनाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेलं नाही किंवा कुणाला विधिमंडळाच्या सचिवांना पाठवलेलं नाही. अशा प्रकारचा खुलासा करून ते जे व्हायरल झालेलं पत्र होतं त्या पत्राच्या संदर्भातली जबाबदारी झटकण्यात आली, हात झटकण्यात आले. वाटलं ठीक आहे, कुणीतरी गंमत म्हणून हे केलं असू शकेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास त्याच आशयाचं पत्र राज्यपालांच्या सहीनं विधिमंडळाच्या सचिवांना पाठवलं जातं आणि त्यात सुद्धा 30 तारखेला सकाळी विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यासंदर्भातली सूचना असते, निर्देश असतो. 11 वाजता अधिवेशन बोलवायचं आणि 5 वाजेपर्यंत मतदानाची जी शिरगणतीची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करायची. यामध्ये अन्य कोणत्याही कामकाजाचा भाग नसेल. या सगळ्या प्रकरणाची व्हिडिओग्राफी केली जाईल. अशा प्रकारचं हे पत्र बुधवारी सकाळी राज्यपालांच्या सहीने प्रसिद्ध झालं. म्हणजे मंगळवारी रात्री जे पत्र व्हायरल झालेलं होतं त्याच पत्रातला तपशील सगळा शब्दशः जसाच्या तसा तपशील असलेलं पत्र दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसिद्ध होतं. याचा अर्थ ही सगळी भारतीय जनता पक्षानं लिहिलेली एक पटकथा होती आणि त्या पटकथेनुसार सगळी पात्र वागणार होती. त्या पात्रांनी त्यानुसार आपापली भूमिका करायचं ठरवलं होतं. पण राजभवनाकडून त्या संदर्भातील काहीतरी गफलत झालेली दिसली आणि भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ तिथं असतानाच किंवा ते भेटून काही मिनिटं झाल्या असतानाच लगेच त्यांनी त्याला प्रतिसाद म्हणून पत्र ते दिलं आणि व्हायरल झालं, असं एक चित्र निर्माण झालं. आणि यातून एक काहीतरी गोंधळ लोकांच्या लक्षात येईल म्हणून राजभवनानं त्या संदर्भात हात झटकले. दुर्दैवानं म्हणा किंवा आणखी काही म्हणा, दुसऱ्या दिवशी सकाळी तेच पत्र राज्यपालांचं पत्र म्हणून प्रसिद्ध झालं आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासदर्शक ठरावासाठी गुरुवारी 30 जूनची सकाळी 11ची वेळ ठरली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा संपूर्ण विषय पूर्ण करण्याचा होता. अर्थात 24 तासात अधिवेशन बोलवून विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासंदर्भातल्या राज्यपालांच्या या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी स्वाभाविकपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. अर्थात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचं कारणही असं होतं की सर्वोच्च न्यायालयानंच सांगितलेलं होतं की तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात या. कारण विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्रतेसंदर्भातली एक नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीच्या संदर्भानं ते 16 आमदार म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे हे आमदार सर्वोच्च न्यायालयात गेलेले होते आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं
या आमदारांना खुलासा करण्यासाठी किंवा नरहरी झिरवळ यांना त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी 11 जुलैपर्यंतची वेळ दिलेली होती. आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की दरम्यानच्या काळात तुम्हाला काही वाटलं वेगळं घडतंय तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात येऊ शकता. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं 11 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेण्यासाठी 11 जुलैपर्यंतची वेळ दिलेली असताना सुद्धा राज्यपालांनी मध्ये हस्तक्षेप करून हे अधिवेशन बोलावलं. त्यामुळे शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली. खरं तर राज्यपालांनी असं अधिवेशन बोलावणं हे घटनात्मक दृष्ट्या योग्य नाही, हे असंविधानिक आहे, अशा प्रकारचं मतप्रदर्शन अनेक घटना तज्ज्ञांनी अनेक कायद्याच्या अभ्यासकांनी केलं, जाहीरपणे केलं आणि राज्यपालांची ही कृती योग्य नसल्याचं मतप्रदर्शन केलं. लोकसभेच्या माजी सचिवांनी सुद्धा या संदर्भात गेल्या 2-3 दिवसात वेगवेगळ्या माध्यमातून काही लेखन केलेलं आहे. त्यांनी सुद्धा ही प्रक्रिया कशी असू शकते, म्हणजे सभापतींच्या नियुक्तीची, आमदारांच्या अपात्रतेची, अधिवेशन बोलावण्याची या संदर्भातले खूप सविस्तर विवेचन वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं होतं. ते सुद्धा लोकांच्या समोर होतं. आणि या सगळ्यातून एक गोष्ट समोर येत होती, म्हणजे जे कायद्याचे अभ्यासक आहेत उल्हास बापट, त्यांनी तर असं सांगितलं की राज्यपालांची ही कृती घटनाबाह्य आहे आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहावं लागेल. आणि सर्वोच्च न्यायालयानं जर राज्यपालांची ही कृती योग्य ठरवली तर मला यापुढं आमच्या वर्गात कायद्याच्या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने अभ्यासक्रम शिकवावा लागेल. कायदा हा सुधारित पद्धतीने शिकवावा लागेल. कारण घटना किंवा कायद्यातल्या गोष्टी ह्या हळूहळू उन्नत होत जात असतात आणि नवनवीन निकालानुसार त्यात सुधारणा होत असते. तर उल्हास बापट असं म्हणालेले होते की जर सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांच्या या निर्णयाच्या पुष्टेर्थ निकाल दिला तर आम्हाला जो आम्ही वर्गात कायदा शिकवतो त्यात आम्हाला सुधारणा करून शिकवावं लागेल. हे इतकं सगळं घटना तज्ज्ञांची वेगवेगळी मतं असताना सुद्धा खूप वेळ सुनावणी, म्हणजे जे शिवसेनेचे वकील होते त्यांनी साधारण 60-70 मिनिटं युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी तेवढाच युक्तिवाद केला. त्यानंतर तुषार मेहता यांच्या वतीनं काही युक्तिवाद करण्यात आला, कारण ते राज्यपालांच्या वतीनं ते बाजू मांडायला ते उपस्थित होते. असा जवळपास साधारण 5 वाजता सुरू झालेली सुनावणी 8:30 पर्यंत चालली आणि 8:30ला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 9 वाजता आम्ही या संदर्भातला निकाल देऊ. अर्थात हे सगळं सर्वोच्च न्यायालयात गेलेलं असताना सुद्धा लोकांचा एक भाबडा न्याय यंत्रणेवर विश्वास असतो की न्यायालय सगळ्या बाजू ऐकून घेऊन सतसत विवेकबुद्धीनं कायद्याच्या कसोटीवर अत्यंत असे तोलून मापून सगळं असा एकूण कायदा उन्नत करणारं असा निकाल देऊ शकेल, असा एक भाबडा विश्वास असतो. पण अलीकडच्या काळातल्या अनेक निकाल किंवा अनेक घटना बघितल्यानंतर लक्षात येतं की राजकीय प्रकरणांच्या संदर्भातले निकाल देताना कोणती अगदी खालच्या न्यायदंडाधिकाऱ्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्या न्यायालयांच्या पातळीवर बहुतेक जे केंद्रात सत्तेवर आहेत त्या लोकांच्या सोयीचे निकालच दिले जातात. त्यामुळं आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात म्हणजे सर्वोच्च न्यायालय यात काहीतरी योग्य निर्णय देईल असा भाबडा आशावाद असलेले जेवढे लोक होते तेवढेच लोक असं मानणारे होते की सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिलासा वगैरे मिळणार नाही. हे सगळं अगदी लिहिलेल्या स्क्रिप्टसारखं आहे. सर्वोच्च न्यायालयाचं मोठेपण एवढंच की त्यांनी हे सगळं तातडीनं सुनावणीला घेतलं आणि सगळं ऐकून घेतलं. त्यासाठी 3.5-4 तासाचा 4-5 तासाचा वेळ दिला. म्हणजे सकाळच्या सत्रातला वेळ हा वेगळा पुन्हा धरला तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाची अलीकडच्या काळातली वेगळ्या प्रकरणांच्यातली भूमिका अशी दिसते की त्यांना निकाल द्यायचा असतो, तो निकाल तोच ते देतात. पण समोरच्या पार्टीचं आपण ऐकून घेतलं हे समाधान देण्याचं काम करत असतात आणि प्रत्यक्ष निकाल त्यांना जो द्यायचा असतो तेच देतात. हे सुद्धा अनेकदा आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. आणि मला वाटतं या आजच्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाच्या संदर्भातलं
जो काही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो भ्रमनिराश करणारा होता असं म्हणता येणार नाही, निराश करणारा होता असं म्हणता येणार नाही, पण तो अपेक्षित असा सर्वोच्च न्यायालयाकडून यापेक्षा वेगळा निकाल कुणाला अपेक्षित नव्हता असंच म्हणावं लागेल. म्हणजे यातली आणखी सर्वोच्च न्यायालयाची गंमत अशी सगळ्यात महत्वाची, म्हणजे खूप विनोदी सर्वोच्च न्यायालयाकडे सुद्धा जी विनोद बुद्धी आहे त्या विनोद बुद्धीचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं वाटतं. म्हणजे या गोष्टी कधीतरी स्पष्ट होणार, कोणी सर्वोच्च न्यायालय नसेल किंवा कायद्याच्या तज्ज्ञांनी स्पष्ट करायला पाहिजे की तुरुंगात असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेला मतदान करायला परवानगी दिलेली नव्हती, त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीला मतदान करायला परवानगी दिलेली नव्हती, पण इथं फ्लोअर टेस्टला म्हणजे महाराष्ट्र विधानसभेतल्या शक्तीप्रदर्शनाच्या वेळी विश्वासदर्शक प्रस्ताव जो काही सरकारवर येईल त्यामध्ये मतदान करायला मात्र सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली. म्हणजे राजा उदार झाला असं खरं तर सर्वोच्च न्यायालय उदार झालं म्हणता येईल. म्हणजे पुन्हा यातली जी मी ऐकलेली टिप्पणी आहे ती टिप्पणी अशी आहे की हे नाहीतर उद्या यंत्रणांचा वापर करून अशा निवडणुका जिंकण्यासाठी आमदारांना किंवा लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकण्याची प्रथा रूढ होईल. खरं तर ती प्रथा राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रूढ झालेलीच आहे. खरं तर कायद्यानं ती कृती योग्य असेल तर सर्वसामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ होण्यासाठी खरं तर त्या दोन निवडणुकांच्या वेळी परवानगी का मिळाली नाही आणि या निवडणुकीला परवानगी देण्यामागचं वेगळं कारण काय होतं हे स्पष्ट व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं की लोकांच्या समोर गेल्या वेळी झालेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी छगन भुजबळ आणि रमेश कदम हे दोन नेते तुरुंगात असताना सुद्धा त्यांना मतदानासाठी परवानगी मिळालेली होती. म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी तुरुंगात असला तरी त्याला मतदानासाठी परवानगी मिळालेली होती. हे अलीकडचं 5 वर्षातलं उदाहरण आहे. असं असताना नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या बाबतीत मात्र हे का घडू शकलं नाही याचं सुद्धा स्पष्टीकरण कायद्याच्या अभ्यासकांनी करायला पाहिजे. कारण नाहीतर सर्वसामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल असं मला वाटतं. तर हे आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा म्हणजे मी मगाशी म्हटलं जसं विनोदी खूपदा असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐकल्यानंतर. म्हणजे जी आमदारांच्या अपात्रतेची संदर्भातली केस आहे ती 11 तारखेला आहे. म्हणजे उद्या एकदा विश्वासदर्शक ठराव काय त्याचं होईल, म्हणजे अर्थात त्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे मधल्या 2-3 दिवसात कधीतरी देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे विधिमंडळाचे पक्षनेते म्हणून निवडले जातील त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईल आणि मग त्यानंतर म्हणजे 12-13 दिवसानंतर या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातल्या खटल्याची सुनावणी होईल आणि त्यात कशा पद्धतीनं काय व्यवहार होणार आहे. खरं तर आपल्याला सुद्धा ही गोष्ट बारकाईनं अभ्यासण्याची आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय एखाद्या प्रकरणात कशा रीतीनं पुढे जातं हा कायद्याच्या अभ्यासकांच्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांचं कायद्याचं ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी ही सुद्धा एक महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं. पण एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये खालच्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांच्या मध्ये किंवा त्या यंत्रणांच्या एकूण व्यवहाराबाबत सर्वसामान्य माणसांचा अलीकडं वारंवार भ्रमनिरास होतोय. त्यामुळं खरं तर आजच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय ह्या आपल्यावरचा सर्वसामान्य माणसांचा विश्वास दृढ व्हावा यासाठी किंबहुना जी आताची परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आम्ही खरंच या सगळ्या प्रकरणावर गंभीरपणे पाहतोय हे दाखवण्यासाठी तरी अगदी सर्वोच्च न्यायालयानं 24 तासाची जरी अधिक मुदतवाढ दिली असती तरी सुद्धा लोक म्हटले असते की बघा सर्वोच्च न्यायालयाने न्याय केला. पण सर्वोच्च न्यायालयानं जे राज्यपालांचा निर्णय होता तो जसाच्या तसा ठेवला आणि त्याच निर्णयावर आपला शिक्का मारला. त्यामुळं साधारण सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात सर्वसामान्य माणसांच्या मनात काही प्रमाणात तरी संशय राहणार आहे. मला वाटतं ही फारशी चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद.